नाही, आजपर्यंत आपलं कधीच एकमेकींशी पटलं नाही, पण तरी सुद्धा मी तुमचा कायम आदर करत होते. पण खरं सांगू, आज ना मला तुमची खूप कीव येते. हाऊ डेअर यू. हो खरंच, तुम्हाला माझा राग येतो हे मला खूप चांगल्याने माहिती आहे, पण देवांशवर तुमचं खूप मनापासून प्रेम आहे ना. मला वाटलं त्यासाठीच आज तुम्ही एवढा धावपळ करत इथपर्यंत आलात, एवढं पोट तिडकीने बोलताय. पण हा सगळा माझा गैरसमज होता आणि तो गैरसमज तुम्हीच दूर केलात. देवांश हे अशा परिस्थितीत वॉचमॅनचं काम करताय, त्यामुळे तुमचं रेप्युटेशन खराब होईल याचंच जास्त टेन्शन आहे ना तुम्हाला. आणि देवांश तुम्हाला डावलून बाहेर पडले याचा खूप त्रास होत असेल ना तुम्हाला. आज त्यांच्यावर ही वेळ तुमच्यामुळेच आली आहे. माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे आली. भ्रमात आहात तुम्ही. हाऊ डेअर. खरं तेच सांगतेय मी, खरं तेच सांगते. तुम्हाला माहितीये, आज देवांश सगळं काही सोडून माझ्याबरोबर घराबाहेर का पडलेत ते. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हे कारण झालं, पण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते खूप प्रामाणिक आणि खरे आहेत आणि नेहमी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. आणि तोच खरेपणा त्यांना माझ्यात दिसला, म्हणून आज ते ठामपणे माझ्या बाजूने उभे आहेत. ते वॉचमनची नोकरी करताय त्याची लाज वाटते ना तुम्हाला. पण तुम्हाला माहीत नाहीये, त्यांना मोठ्या पगाराची नोकरी आली होती, पण त्यांनी ती नाकारली. याचं कारण माहितीये तुम्हाला. कारण त्यांना जहागीरदार इंडस्ट्रीजशी बेईमानी करायची नव्हती. हा माझा नवरा आहे, खरा आणि प्रामाणिक, आणि या प्रामाणिकपणाच्या बळावरच आमचं नातं टिकून आहे. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तुमच्यासारखी अहंकारी बाई कधीच तडा देऊ शकत नाही. आणि काय म्हणाला होतात तुम्ही, देवांशच्या सुखासाठी मी त्यांच्या आयुष्यातनं निघून जाऊ. पण एक गोष्ट का कळत नाहीये तुम्हाला, देवांशचं खरं सुख माझ्यात आहे आणि माझं त्यांच्यात. एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची हे वचन दिलंय आम्ही, आणि ते वचन आम्ही मरेपर्यंत निभावणार आहोत.